संगमनेर तालुक्यात अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने थेट घराला धडक दिल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास गुलेवाडी सुकीवाडी रोडलगत घडली। या अपघातात 70 वर्षीय सत्यभामा सातपुते या गंभीर जखमी झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजेच्या सुमारास सत्यभामा सातपुते या आपल्या घराच्या पटांगणात बसल्या होत्या। त्याचवेळी रस्त्यावरून वेगात येणाऱ्या टेम्पो चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो थेट घरावर आदळला। यामध्ये सत्यभामा या गंभीर जखमी झाल्या आहेत। सदर घटनेची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाचे वाहन चालक आकाश बनसोडे, फायरमॅन समर्थ गुरव, ज्ञानेश्वर खोळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सत्यभामा सातपुते यांना तात्काळ संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे याच ठिकाणी 2 महिन्यापूर्वी देखील मोठा अपघात झाला होता, तरीही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही। या रस्त्यावर वाहनांचा वेग कायमच अनियंत्रित असतो आणि या ठिकाणी ना सूचना फलक ना गतिरोधक, त्यामुळे हा रस्ता अपघाताचा ब्लॅक स्पॉट बनत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जातंय। आता तरी प्रशासनानं जागं होत या ठिकाणी बॅरिगेटिंग, वेग मर्यादा फलक आणि आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।